नमस्कार. सध्या आम्ही विठ्ठलदासवाडा मोडजी समुद्र किनाऱ्यावर आहोत. या किनारी भागात बघितलंच तर पर्यटकांची हल्लीच थोड्या प्रमाणात अपेक्षेनुसार गर्दी होत असताना चित्र दिसत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात या भागात जे लमाणी अर्थात फिरत्या कपडे विक्रेते आहेत, त्या कपडे विक्रेत्या, माळा विक्रेत्या किंवा आईस्क्रीम विकणारे जे स्टॉल आहेत, गाडे आहेत, ते गाडे थेट किनाऱ्या भागात फिरत असताना आपल्याला हे पूर्णपणे चित्र दिसत आहे. आणि यावर पर्यटन खात्याचं कुठं लक्ष आहे हे मात्र दिसून येत आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी हरमल येथील अशाच मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत त्यांना त्रास देणारे हे लमाणी कपडे विक्रेता, माळ विक्रेता आणि आईस्क्रीम विकणारे स्टॉल अर्थात गाडेधारक होते. त्यांनाही त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होता. त्यामुळे मागच्या 4 दिवसापासून तिथून सर्व लमाणी कपडे विक्रेता किंवा जे आईस्क्रीम स्टॉल धारक आहेत त्यांना हटवण्याचं काम एक चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मात्र मोर्जी आणि आशवे मांजरे या भागात आजपर्यंत पर्यटन खात्याने का कारवाई केली नाही असा सध्या प्रश्न निर्माण होत आहे. कालच आपले पर्यटन मंत्री रोहन खवटे हरमल येथील जे रापणकरांचे फेस्त आणि फूड फेस्टिवल होतं त्या ठिकाणी ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं पर्यटनाला वाव देण्यासाठी अशा महोत्सवाची गरज आहे. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता, पर्यटकांना तुम्ही बोलवतात मात्र त्यांना चेंजिंग रूम, पार्किंग, शौचालय अशा ज्या असुविधा या ठिकाणी आहेत त्या सुविधा कधी पुरवणार असा प्रश्न केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की पुढच्या पर्यटन हंगामापूर्वी ह्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करणार. मात्र मोर्जी किनारी भागात जे तेमवाड्या या ठिकाणी आहे तिथं चेंजिंग रूम, पार्किंग सोय करणार असल्याचं आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं या किनाऱ्यावर आता जे सॅग आहेत, सॅग जे खाजगी जमिनीत आहेत, त्या खाजगी जमिनीमध्ये जर सॅग बघितले त्यांना लाकडी पलंग घालण्यासाठी किती परमिशन पर्यटन खाते देतं. याला कुठंतरी मर्यादा आहे की नाही. लाकडी पलंग आणि बसण्याची जी आसन व्यवस्था आहे किंवा ग्राहक जे बसतात त्यांच्या खुर्च्या कुठं पोचलेल्या आहेत, त्या किती घातलेल्या आहे याचे एकदा तरी पर्यटन खात्याने लक्ष द्यावे. केवळ कारवाई करण्यासाठी कारवाई करू नये आणि परत जे लाकडी पलंग नेतात ते परत रिटर्न देतात, ही जी चुकीची पद्धत आहे. बिगर गोमंतकीय व्यावसायिकांना सरकार दिलासा देतो मात्र स्थानिकांच्यावर कारवाई करत असल्याचं लक्ष या ठिकाणी दिसून येते. सरकारने जे फिरत्या कपडे विक्रेते असतील किंवा जे आईस्क्रीम विकणारे आहेत आणि लाकडी पलंगाचा जो अतिक्रमण करून या ठिकाणी पर्यटकांना व्यवस्थित चालण्यासाठी त्रास होतो त्यावर अंकुश ठेवावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.